खरं ते जाहीर करणं त्यांनी हे फक्त औपचारिकता होती. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे की कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत, पण कार्यकर्त्यांमध्ये उगीच संभ्रम निर्माण होत होता. म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. आज दुपारी त्यांचं माझं त्या बाबतीत बोलणंही झालं. काल आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली. नाराजीचा सूर होता, जागा भाजपला द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. हे मला काही माहीत नाही. माझंही वाचण्यात आलं. नेमकंपणाने काय झालं मला माहीत नाही. मी सकाळी पेपरमध्ये वाचलं. याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही. पण एकदा आपल्या नेत्यांनी युती केल्यानंतर कोणीही अशा प्रकारची भूमिका घेणं पक्षात असलेल्या लोकांनी, पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणं उचित नाही. आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोचवल्या पाहिजेत आणि नेत्यांपर्यंत पोचवून महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयामध्ये जी काय समस्या असेल तिचं निराकरण केलं पाहिजे. जाहीरपणाने अशा प्रकारची वाच्यता करणं हे उचित नाही. मग ते BJPच्या लोकांनी असो किंवा शिवसेनेच्या लोकांनी असो किंवा RPI असो किंवा राष्ट्रवादी असो, आपली महायुती आहे, हे आपलं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये त्याची चर्चा होणं हे गरजेचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.